भाजपमधील अंतर्गत वाद, गटबाजी आणि नाराजी थांबण्याचं नाव घेत नाहीये। नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये ज्यांना तिकीट डावलण्यात आलेले आहेत अशा काही इच्छुक उमेदवार कार्यकर्त्यांच्या रोषाला आजही भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांना सामोरं जावं लागलं। सुनील केदार आपल्यासोबत आहेत। आपल्याला घेराव घालण्यात आला, पक्ष कार्यालयामध्ये कोडण्याचा देखील प्रयत्न झाला आहे, का होतं? घेराव वगैरे काही घालण्यात आलेला नाहीये। मी पिंपळगावला 10 नंबर प्रभागाची सभा होती। ती सभा आटोपल्यावर आमचे मंडलाध्यक्ष शांताराम घंटेंनी मला सांगितलं का कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या काही भावना आहे आणि त्या ऐकायला तुम्ही या म्हणून गेलो होतो आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या त्यांच्या भावना। कार्यकर्ते पदाधिकारी हे वर्षानुवर्ष काम करतात, त्यांच्या भावना रास्त असतात की आपल्याला उमेदवारी मिळायला पाहिजे आणि नाही मिळाल्यावर ते थोडे रोष व्यक्त होतो। तो रोष त्यांनी व्यक्त केला। ते सर्व लिखित स्वरूपात नावानिशी घेतलेले आणि ते प्रदेशाला आम्ही अहवाल देणार आहोत। आपल्याला गाजर भेट देण्यात आली, म्हणजे इथपर्यंत भाजपचे कार्यकर्ते जाऊ लागले। पक्ष वाढलेला आहे, त्यांच्या त्या भावना आहे, त्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहे। त्याबद्दल आमचं काही एक दुमत नाही, परंतु कार्यकर्त्यांनी थोडा संयम राखला पाहिजे, पदाधिकाऱ्यांनी थोडा संयम राखला पाहिजे। पक्ष ज्या गोष्टी करतो त्या विचारपूर्वकच करत असतो। न मिळण्यामागेही कारणं असतात आणि मिळण्यामागेही काही कारणं असतात। ज्यांना उमेदवारी मिळाले ते सगळे पात्र आहे, ज्यांना उमेदवाऱ्या नाही मिळाल्या त्या पात्र नाही आहे, असं कधी होत नसतं। त्याच्यामुळे 1106 इच्छुकांमधून 122च द्यायचे। त्या 122 पैकी कोणालाही दिले असते तर दुसऱ्यांच्या प्रतिक्रिया त्यात आल्याच असत्या। सुधाकर बडगुजर यांच्याबाबत आता काय निर्णय घेतलाय? त्याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल भारतीय जनता पार्टी प्रदेशला आम्ही दिलेला आहे। त्याबाबतचा निर्णय प्रदेश भाजप घेणार आहे। ते जो निर्णय घेतील तो योग्य घेतील अशी आम्हाला खात्री आहे। काय अहवाल पाठवण्यात आला? अहवाल हा पाठवलेला आहे। आता तो सर्व तिकडून जो निर्णय होईल त्याच्यानंतर तुम्हाला काय अहवाल पाठवला तो समजेल। त्यांच्याकडे 4 अर्ज कसे गेले, एबी फॉर्म 4 कसे गेले? त्याचं मी तुम्हाला खुलासा केलेला आहे की 108 एबी फॉर्म व्यवस्थितरित्या वाटप चालू होतं। आमचे सरचिटणीस होते, काही वकील टीम बसलेली होती आणि 108 झाल्यानंतर उर्वरित काही एबी फॉर्म देण्यावरून थोडा गोंधळ उडाला आणि तो गोंधळ उडाला असताना थोडे काही सह्या केलेले लिहित असलेले फॉर्म काही कोणी घेतले असतील ते माहीत नाही, परंतु त्याच्यामुळे तो गोंधळ उडालेला आहे। बाकी सर्व व्यवस्थित 108 एबी फॉर्म व्यवस्थित वाटप चालू होतं। नंतर जो गोंधळ उडाला त्या गोंधळात 5 एबी फॉर्मची चोरी झाली की काय झालं असं काही म्हणता येणार नाही। एखाद्या कार्यकर्त्याला वाटलं असेल का आपल्याला एबी फॉर्म मिळतो की नाही, अशा घाईगर्दीत जर ते तसं झालं असेल तर ती शक्यता नाकारता येत नाही। कुठली शक्यता? फॉर्म कोणी कार्यकर्त्यांनी एखाद्या इच्छुकांनी नेल्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यांचं म्हणणं आहे की शहराध्यक्षांनीच आम्हाला दिले फॉर्म। माझी जी प्रतिक्रिया आहे ती मी दिलेली आहे। आपले काही चॅनलवाले पण तिथं होते, त्यांनी पण ते बघितलेलं आहे। तो थोडाफार झालेला गोंधळ तो बघितलेला आहे, त्यामुळे मी या विषयावर काही जास्त प्रतिक्रिया व्यक्त करत नाही। म्हणजे त्यांचा दावा खोटा समजायचा आपण की काय? कारण ते कालही सांगत होते, आजही सांगतायत की पक्षाकडनंच मला हे फॉर्म मिळाले। मी आपल्याला पुन्हा सांगतो, पक्षाच्या कोर टीमने ज्या उमेदवारांना उमेदवाऱ्या जाहीर केलेल्या होत्या त्याप्रमाणे एबी फॉर्म वाटप आमचं सुरळीत सुरू होतं, परंतु थोडा गोंधळ उडाल्यामुळे ते गैरसमज झालेले, बाकी काही झालेलं नाही। पक्ष योग्य तो निर्णय घेईल। काल जो गोंधळ उडाला, त्यांच्याकडे 4 फॉर्म आहेत, त्यापैकी 2 फॉर्म हे तुम्हाला थांबवता येऊ शकलं असतं तुम्हाला किंवा पक्षश्रेष्ठींना, पण तसं झालं नाही। पक्षाची शोभा झाली, नाचक्की झाली। पक्षाची शोभा नाचक्की वगैरे मला वाटत नाही काही झाली असं वाटत नाही, परंतु आता ज्या ठिकाणी 2 फॉर्म सबमिट झाले तो निर्णय पक्षीय पातळीवर योग्य तो निर्णय प्रदेश पदाधिकारी घेतील। तुमचे मुकेश शहाणे असतील, भाग्यश्री डोमसे असतील, त्यांना आता अपक्ष निवडणूक लढण्याची वेळ त्यांच्यावर येणार। तो निर्णय प्रदेश पातळीवर प्रदेश कोर कमिटी आमची घेईल। त्या निर्णयाप्रमाणे आम्ही ज्या उमेदवारांना काय सांगतील त्याप्रमाणे आम्ही त्यांचा प्रचार करू। भाजपचं एवढं मोठं संघटन आहे, शिस्तीचा पक्ष म्हटला तो, पार्टी विथ डिफरन्स म्हटला तर, परंतु नुकतेच पक्षामध्ये आलेले सुधाकर बडगुजर एक व्यक्ती एवढ्या संपूर्ण यंत्रणेला भारी कशी पडते? 4 फॉर्म त्यांच्याकडे कसे असतात आणि एकीकडे तुम्ही बघतायत की तुम्हाला घेराव घातला तो एक एबी फॉर्मसाठी। मी तुम्हाला पुन्हा सांगतो, भाजपमध्ये ज्यांनी पक्ष शिस्तीत आले ते राहिले, ज्यांना भाजप रुचलं नाही, ज्यांनी भाजपची पक्षशिस्त पाळली नाही ते पक्षातून निघून गेले, हा आजपर्यंत उदाहरण आहे। त्याच्यामुळे ज्यांना भाजपच्या चौकटीत भाजपच्या घटनेप्रमाणे राहायचंय ते राहतील, ज्यांना राहायचं नाही ते जातील किंवा आम्ही त्यांना काढून टाकू। पण मग हा न्याय बडगुजरांच्या बाबतीत तुम्ही बोलत आहात की काय? कोणाच्याही बाबतीत असेल, पण जो पक्षाच्या चुकीचं पक्षविरोधी काम करेल तो कितीही मोठा असला
तरी पक्षाने त्याला घरचा रस्ता दाखवलेला आहे. हे मागचे उदाहरण आहे. आपले जवळचे अमित घुगे त्यांनी तर आपल्यावर आरोप केलेला आहे की आपण विश्वासघात केला. अमित घुगेंचा व्हिडिओ मी स्वतः पाहिला. अमित घुगे हे चांगले कार्यकर्ते पदाधिकारी आहेत. गुजरातला ते माझ्याबरोबर प्रचाराला पण होते. याचा अर्थ प्रत्येकाला न्याय मिळेल असं नसतं. माझा आणि माझ्या पत्नीचा सर्वे एकदम टॉपला होता. मला वाटलं होतं की आमच्या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळेल. त्याप्रमाणे मी सर्व फॉर्म अपडेट करून ठेवले होते. 2:45 वाजेपर्यंत मला सांगितलं नाही. आजही माझ्याकडे फॉर्म जसेच्या तसे भरलेले, कारण की भाजपमध्ये मी 40 वर्ष काम केलेलं आहे. असं इतरांनी त्याचं अनुकरण केलं तर मला वाटतं चांगलं होईल. म्हणजे सर्वेमध्ये असून तुम्ही स्वतःहून नाही लढलेत की काय? स्वतःहून लढले, कोण नाही म्हणणार आहे उमेदवारी मिळायला. परंतु पक्षाने सांगितलं की काही कारणाने तुम्हाला सगळीकडे फिरावं लागेल, तुम्ही अध्यक्ष आहात, तुम्ही फॉर्म सबमिट नाही करायचा. नाही केला मी. असं जर एवढं उदाहरण असेल तर इतरांनी ते घेतलं पाहिजे असं मला वाटतंय. हे आहेत भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार. त्यांचं म्हणणं आहे की पक्षाच्या शिस्तीच्या पलीकडे कोणीही मोठा नाही, मग तो किती मोठा असला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. आता नेमकं कोणाकोणावर आणि काय काय कारवाई होते याकडे संपूर्ण राज्याचं नव्हे तर भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.